हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली अन्नपूर्णास किचन आणि होममेड टिप्समध्ये मी तुमचं स्वागत करते। आज रेसिपी खेकड्यांची करी बनवलेली आहे। खूप छान खेकडे भेटले मला, तर त्याच्यापासून मी करी बनवली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण। मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 2 कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत, तीळ डाळे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आलं घेतलेले आहेत। खेकडे अशा पद्धतीने मी साफ करून घेतलेले आहेत, त्याचे नांगे वेगळे केलेले आहेत आणि वाटण आपलं वाटून झालेलं आहे। आमसूल आणि हे नांगे आहेत, छोटे नांगे आहेत, ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि जो चोथा असतो तो रुमालाच्या सहाय्याने आपण वेगळा करून घेणार आहोत, म्हणजे चोथा आपला रस खाली पडेल आणि चोथा रुमालातच राहील। अशा पद्धतीने आपण चोथा बारीक करून घेतल्यानंतर मी आता रुमालात ओतून घेते आणि ते जे कडक कवच असतं ना खेकड्याचं, तर ते साईडला पडतो। अशा पद्धतीने मी पूर्णाच्या चाळणीवर रुमाल टाकलेला आहे एक आणि पूर्ण त्याचा रस खाली पडतोय आणि चोथा असा निघून तयार झालेला आहे आपला हा चोथा टाकण्यासाठी आणि हा नांग्यांचा रस निघालेला आहे। तर मी आता वाटण्यासाठी भाजून खोबरं, कांदा, आलं, लसूण, तीळ आणि डाळे घेतले होते, तर त्याचं मी वाटण तयार केलेलं आहे आणि नॉर्मली आपण काळा लाल मसाला, हळद त्याचीच फोडणी देणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर मी वाटण टाकून घेते आणि खेकडा साफ करताना त्यात पिवळ्या कलरची थोडीफार अंडी भेटते, तर ती अंडीसुद्धा त्या वाटणामध्ये टाकून द्यायची। छान तरी सुटते त्याला। हळद टाकली आहे मी, काळा लाल मसाला टाकून घेते आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण भाजून घेणार आहोत। छान वाटण भाजल्यानंतर गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं। गरम पाणी आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्या पद्धतीने आपण पाणी टाकूयात आणि आपण ते नांग्याचा जो चोथा वेगळा करून जो रस काढला होता तो सुद्धा मी टाकलेला आहे आणि आंबटपणासाठी 2 ते 3 आमसूल टाकलेले आहेत, चवीसाठी मीठ टाकलेलं आहे। छान अशी उकळी आली की खेकडे सोडून द्यायचे। त्यात मोठ्या नांग्या आहेत त्या बाजूला मी केलेल्या आहेत आणि जे मधला गर असतो खेकड्याचा तो सुद्धा टाकलेला आहे। पाठ कवच ते असते ती पहिल्यांदाच मी खेकडा केला होता, मला जमत नाही, पण माझ्या मामींकडून मी रेसिपी विचारून हे करून स्वच्छ साफ करून छान अशी खेकड्याची करी बनवली आणि खूप टेस्टी झाली होती। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि पावसाळ्यात तर खेकड्यांचा सीझनच असतो, त्यामुळे खेकडे भरपूर भेटतात। तर अशा पद्धतीने ही रेसिपी करून नक्की पहा। आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। छान असं आपलं तरी आलेली आहे खेकड्याला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून खाण्यासाठी तयार आहे खेकडा करी। नक्की करून पहा। व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।